एक एक जण अनम्यूट करून बोलायचं आहे. मी वाटल्यास एकेकाचं नाव घेईल. कुणीही प्लीज लेफ्ट होऊ नका. ही जी मेहनत घेतलेली आहे ही एका आजची नाही आहे माझी मेहनत. खूप दिवस याच्यावर काम केलं तेव्हा जाऊन कुठे हे क्रिएशन झालेलं आहे. तर कुणीही लेफ्ट होऊ नका. तुमचा फार वेळ मी घेणार नाही. मान्य आहे मी आज फार वेळ घेतला, तुमचा अमूल्य वेळ घेतला, पण दिलं भरपूर काही मी. ते जेवढा वेळ घेतला त्याच्या कितीतरी पटीने मी दिलंच आहे तुम्हाला. तर थोडासा अजून एक मला थोडासा वेळ द्या तुमचा. मी एकेकाला अनम्यूट करेल. थोडक्यात जरी तुम्ही सांगितलं तरी हरकत नाही मला, की 21 दिवसांचं तुम्ही ते नंतर शेअरिंग तर करणारच आहात. मी सांगितलं तुम्हाला 1 मिनटाचा, पण तुम्ही तो 1.5-2 मिनटापर्यंत वाढवू शकता ॲज युअर विश, तुमच्या याच्याप्रमाणे. पण आत्ता तुम्ही जे 21 दिवस आणि आजचा जो बोनस होता त्याच्याबद्दल जर मला सांगितलं तर मी अजून मोटिवेट होईल आणि अजून काय 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 तुमच्यासमोर आणण्यासाठी मी अजून त्याच्यात तयारी करायला लागेल मी. तर मी एकेकाला मी बोलू का ग? हां मी बोलू का? नंतर माझी क्लासची वेळ होणार आहे. बरं बोल. खूप छान अप्रतिम वाटलं. 20 दिवस येणं म्हणजे सुरू एनर्जी जी उठण्याची सवय नव्हती ती सवय लागली आणि कंटिन्युएशन झालं. फक्त 2 दिवस गॅप झाला माझ्याकडनं वैयक्तिक. बाकी खूप छान झालं. गाण्यांचा आता मस्त एन्जॉय केला. ते गाणे त्यात बघितले आणि खरंच आणि तू खूप घेतले करून घेतलं. खूप छान. याचं सगळं क्रेडिट तुला. धन्यवाद परमेश्वराला. त्यांनी सगळी क्रिएटिव्हिटी त्यांनी सगळी निर्माण केली, त्यांनी सगळी परिस्थिती निर्माण केली, नाही तर डोक्यात त्यांनी तुझं घातलं. सगळं याच्यासाठी वेळ देते हे खूप महत्वाचं. छान मस्त आहे. खूप छान. धन्यवाद. थँक्यू. हां, कोण आता? 1 मिनिट आहे, मला इथं ना दिस नावं. अनघा बावस्कर. नंतर मी एक थोडं 2-3 नावं घेते, त्यांनी ते तयार ठेवा. अनघा बावस्कर, अंजली जोशी आणि अर्चना देशपांडे. अनघा बावस्कर, नमस्कार. अनम्यूट करून व्हिडिओ पण ऑन करा आजचे दिवस. हां. येस. मी तुम्हा सगळ्यांपेक्षा खूप कमी आहे वयाने ऍक्च्युली. वैष्णवी एवढीच आहे मी. पण काही कारणाने मी अगदी स्वतःभोवती खूप चौकट निर्माण केली होती. मला माहित नाही कुठे अडकले होते ते. पण वैष्णवीच्या मार्फत तुम्ही मला मिळालात, भेटलात म्हणजे. आणि नारायणाची कृपा मला माझी ओळख पुन्हा नव्याने कळाली आजपासून. सध्या एवढंच सांगते. खूप रडून झालं आताच्या सेशन मध्ये आणि नाचले कमी, रडले जास्त. मला माहित नाही. सगळ्यांची तीच अवस्था होती, खूप खूप माझी पण धन्यवाद. तीच अवस्था होती सगळ्यांची. कारण आपली इमोशन्स बाहेर निघाले, त्यामुळे सगळ्यांना रडायला आलं, की जे इतके दिवसापासून साठवलेलं होतं ना आपल्यामध्ये, जे सगळी निगेटिव्हिटी साठवलेली होती ना ती सगळी बाहेर पडली. आज रडणं इन द सेन्स ती सगळी निगेटिव्हिटी बाहेर पडली आपल्या सगळ्यांची. आणि सगळ्यांचं मला वाटतं प्रत्येकाच्या बाबतीत हेच झालेलं आहे. मला तरी वाटतं की प्रत्येकाच्या बाबतीत हे झालेलं आहे. तर निगेटिव्हिटी तुमच्यात जी होती ना ती बाहेर पडलेली आहे. खूप छान. मला पण खूप आनंद होतो की तुम्ही एन्जॉय केलं. याच्यात मला जास्त आनंद होतो की तुम्ही एन्जॉय केलं सगळ्यांनी. म्हणजे मी तुम्हाला आवाहन केलं आणि तुम्ही ते स्वीकारलं, ही पण खूप मोठी गोष्ट आहे ही. तर अंजली जोशी, थँक्यू सो मच. मी 1 मिनिट, त्या दीप म्हणून कोणीतरी आहे त्यांच्याकडे बॅटरी नाहीये 1% त्यांना बोलून घेऊ दे, मग त्या येऊन जातील. बरं ठीक आहे, चालेल. हा बोला. मला ते व्हिडिओ ऑन नाही करता येते बॅटरी लॉस. हां चालेल बोला. पण मला जो अनुभव आला ना, मी खरं तर शब्दात नाही सांगू शकत. पण मी आता एक स्टॉल लावले होते 2-3 दिवस N3 गणपती मंदिरामध्ये. तर तिथल्या ज्या ऍडमिन आहेत त्यांची आणि माझी थोडीशी जरा शाब्दिक बाचाबाची झाली. पण मी तेव्हा खूप राग खूप आला होता मला. पण मी स्वतःला कंटिन्युअसली सांगत होते की तू शांत स्वरूप आत्मा आहेस, तू शांत स्वरूप आत्मा आहेस. तर मग मला इतकं स्वतःला कंट्रोल करता आलं. मी कधी कंट्रोल करत नव्हते, पण मला ते अर्चना नक्कीच. ग्रेट. हेच आपल्याला पाहिजे की आपण स्वतःवर वर्क करतो ना, तो अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे की खरंच आपण वर्क होतंय का आपल्यावरती, ती गोष्ट खरंच आपल्याकडनं होतंय का. येस. थँक्यू सो मच. आणि मी कीर्ती वहिनींचे सुद्धा आभार मानते, कारण त्यांच्यामुळे मी तुमच्याशी कनेक्ट झाले. कीर्तीताई सदावर्ते, थँक्यू सो मच. मी म्हटलं ना, हे सगळे ना पिलर्स आहेत, हे सगळे हे पुढे नेणारे पिलर्स आहेत. थँक्यू सो मच. धन्यवाद नारायण सरनी अर्पण. थँक्यू सो मच अंजली जोशी. अंजू, मला छोटे मोठे भरपूर अनुभव आले.
असं नाही की एक सांगता येणार नाही, भरपूर सांगायचे वाटत, पण वेळ भरपूर कमी असतो याच्यामध्ये. तर मला अनुभव असा आला की आज म्हणजे मी ते खूप म्हणजे मी दिवसभर खूप उभी असते, काम करते, त्याच्यामुळे खूप थकते मी. आणि मेन म्हणजे ह्या सेक्शनमुळे मला सकाळी लवकर उठायची सवय लागली. मी लवकर उठतेय. मला म्हणजे माझ्यासाठी सकाळची झोप म्हणजे अशी एकदम राजेशाही झोप असते तशीच असते. मला अजिबात उठा वाटत नाही सकाळी. पण ना याच्यामुळे मला एक सकाळी लवकर उठायची खूप छान सवय लागली. आणि मेन म्हणजे आज मी माझ्या माहेरी गेले होते, माझ्या आईला बरं नव्हतं म्हणून. तर मी सकाळी 4चा अलार्म लावला, पण मी त्याच्या आधीच उठले, की म्हणजे प्रत्येक गोष्ट मी कोणती करायची म्हटलं तर त्याच्या आधीच जाग येते मला. म्हणजे जसं म्हणतात ना, आपण एखादी गोष्ट मनात धरली हां, की लगेच दिवस होतं. संपतो. म्हणजे अलार्म वाजवायची गरज पडत नाहीये मला. म्हणजे मी 3 वाजता पण उठू शकते. आता 4ला म्हणलं तर 4च्या आधीच म्हणजे अलार्म लावला, कारण की गाडी म्हणजे 5ची गाडी होती, मिस नाही झाली पाहिजे. 4चा अलार्म अलार्म लावला, पण मी आधीच उठले. आणि मेन म्हणजे आज असा एक अनुभव आला मला, की मी सकाळी ट्रेनमध्ये बसले आणि मी आपला आजचा अध्याय वाचायला बसले. 2 नंबरचा अध्याय होता मला लीलामृताचा. तर त्याच्यामध्ये म्हणजे हे जे असतात गेस्टचे जे अनुभव होता, तर त्याच्याबद्दलच ते लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये अध्यायामध्ये. वाह! वाह! म्हणजे थर्ड नंबर पार्टीचा जो अध्याय होता ना, तोच अध्याय मला आला होता आज. आणि तेच मला अध्याय वाचायच्या आधीच त्यांनी मला डोक्याला हात ठेवला आधी येऊन. वाह! आणि त्यांनी पैसे पण मागितले. ते मला नवल वाटलं, की आपण आज स्वामी म्हणजे महादेवाचा अध्याय वाचतो आणि त्यांनी मला येऊन पुन्हा आशीर्वाद दिला, म्हणजे मला ते एक नवल वाटलं. इतक्या सकाळी कोणी येत नाही. आणि त्यांनी मला तो एक अनुभव आला. अनुभव भरपूर आहेत. खूप आहेत, ते शेअर करा, सांगू शब्द शेअर कमी करा. मी पडतील. म्हटलं ना, अनुभव तुम्ही व्हिडिओ तुमचे 1 मिनिटाचे व्हिडिओ मार्फत शेअर करा. तुम्ही किती पण व्हिडिओ असे बनवू शकतात, 1-1, 2-2 मिनिटाचे. मी म्हटलं ना, तुमचा एक अनुभव कोणाच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट होऊ शकतो. आणि मी म्हटलं की एनर्जी लाईक्स अट्रॅक्ट एनर्जी, नाही का? जसं तुमची एनर्जी तशी तुमच्याकडे, तसे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, तशी तशी एनर्जी तुमच्याकडे येईल. मस्त, खूप छान शेअरिंग आहे, छान, मस्त एकदम. नंतर नारायण हर्षदा बुगदे, सर्वांची ज्योती आणि कीर्ती. हर्षदा बुगदे, थँक्यू सो मच, थँक्यू. बाकीच्यांनी म्यूट ठेवा, म्हणजे त्यांचा आवाज क्लिअर येईल. ज्यांना बोलायचं त्यांचा आवाज क्लिअर येईल. बाकीचे म्यूट ठेवा. कोणाच तरी चालू आहे नारायण म्हणजे. नारायण सगळ्यांना. नारायण. मला खरंच खूप छान अनुभव आलाय. 21 दिवस 21 म्हणजे 21 अफर्मेशन सोबत आपण वेगवेगळं काम करू शकतो आणि ते आपल्या याच्यातही हे करू शकतो. हा एक खूप छान अनुभव आला. म्हणजे 21 दिवस मी 21 दिवस 21 अफर्मेशन प्रमाणे जगलीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा नवीन बिझनेस आहे, त्यातही मला खूप हे झालं. माझं मी शांत स्वरूप आत्मा याच्यावर मी जास्त काम केलंय, कारण मी खूप शांत नाहीये. आणि आजचं तर मी सांगूच नाही शकत. म्हणजे खूप आपल्याप्रमाणे माणूस आपण जगू शकतो, हे आज हे झाले. धन्यवाद सगळ्यांचे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ज्योती आणि अर्चना, मी कीर्ती. सांगू का? मला जरा काम आहे बर नंतर. बर, मी हां हां, माझा एक्सपिरियन्स शेअर करू का? चालेल चालेल, बोला सॉरी बोला, हां हा. बोला. हा. हे 21 दिवसाचं अर्चनासोबत मी सुद्धा पहिल्यांदा सेशन केलेलं आहे. खूप सुंदर होतं. खूप पॉझिटिव्ह एनर्जी होती प्रत्येक दिवसाची. माझ्याचकडून म्हणजे 3-4 दिवस नाही झालं. म्हणजे मी लावत होती पण चूक. हेही मी प्रामाणिकपणे कबूल करते इथे. पण छान होतं. म्हणजे दिवसभर आपण त्या विचारातच, म्हणजे ते सहज ऑटोमॅटिक म्हणतो ना, कुठेतरी बॅक ऑफ द माइंड ती टेप चालू राहायची, की मी शांत स्वरूप आत्मा आहे, मी स्वस्थ आहे, आय एम द बेस्ट. म्हणजे हे ऑटोमॅटिक, म्हणजे कधी कधी ते बुक सुद्धा उघडून बघायची गरज पडत नव्हती. आणि आजचं सेशन म्हणजे ते ह्या 21 दिवसाचं 4 चांद लावणारं होतं. खूप छान होतं, मजा आली. आणि छान वाटलं. ओव्हरऑल खूप सुंदर होतं. आणि म्हणजे नारायणाचे धन्यवाद, तुम्हा सर्वांचे धन्यवाद. अर्चना, तुझे सुद्धा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. थँक्यू, 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 थँक्यू. थँक्यू सो मच, थँक्यू. मला तेच म्हणजे बघून, मी तुमचं ऐकून मला खूप आनंद होतो की तुम्ही नुसतंच सेशन नाही केलं, तर तुम्ही काम केलं त्याच्यावर. म्हणजे मी पण जी मेहनत घेतली आणि माझ्यासोबत तुम्ही पण मेहनत घेतली, आणि त्याचं मेहनत घेतल्याशिवाय अनुभव येणारच नाही. तर मेहनत सगळे घेतली ना, घेत आहेत. तर ते ऐकूनच मला खूप छान वाटतं आहे. म्हणजे माझ्या पण डोळ्यात आता पाणी येतं आहे थोडं. जसं आत्ता म्हणजे येता करताना, डान्स करताना तर येतच होतं, कारण आपल्या मस्तीमध्ये होतो आपण. पण आतासुद्धा मला तुमचे शेअरिंग ऐकून खूप भारी वाटतं एकदम. म्हणजे
छानच आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. नारायण नारायण सगळ्यांना. माझे शेअरिंग फार आहेत, पण आता मला शॉर्टकट मध्ये पहिले सगळ्यात मोठी शेअरिंग अशी होती की 5 वाजेपासून जो अलाराम लागलेला आहे तो अजूनपर्यंत चालूच आहे. पहिल्यांदा असं झालं की 1 मिनिट पण झोपलेलो नाही. कारण काही झालं तरी अर्चनाने सांगितलं होतं 2:30चं सेशन जॉईन करायचं. आणि माझं रेग्युलर काम 4 वाजेपर्यंत चालतं. सगळ्यांना माहिती ग्रुपमध्ये. मी आज पहिल्यांदा 14 वर्ष झाले लग्नाला, सगळं काम आवरून 2 वाजता फ्री झाले. इथे येऊन बसले अध्याय क्लिअर करायला शिवलीला अमृताची. हे माझं स्वतःचं पहिलं यश. त्याचा सगळ्यात जास्त आनंद मलाच होतो. कारण कुठलंही चमचे एवढं काम सुद्धा शिल्लक ठेवलं नाही. वा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक गोष्ट शिकले मी की करायचं झालं. हे सगळं आधी माहित होतं की आपण करायला ठरवलं तर 2 तास आधी काम आवरू शकतो, पण ते करायचं कोणी हा प्रश्न होता ना. करत सगळं मीच होते. आणि पहिली गोष्ट म्हणजे माझा झोपण्याचा प्रॉब्लेम. मध्ये 10 दिवस मी थोडी डिस्टर्ब होते, त्यामुळे उठण्यापासूनच प्रॉब्लेम होते. पण कीर्ती माझं मोटिवेशनल हे ती आता जास्त शांतपणा करायचं नाही, लवकर झोप आणि लवकर उठ. ती सारखी मला इतके बोलणे खायची तिचे, लवकर झोप लवकर झोप, म्हणजे सकाळी उठशील 10 दिवस झाले ऍबसेंट आहे. म्हणजे ती सारखं. आणि ती मला लाईव्ह दिसली की लवकर जॉईन कर लवकर जॉईन कर. म्हणजे हे सगळे बहिणींचा ग्रुप असल्यामुळे हा एक फायदा झाला. आणि दुसरा तिसरा अफर्मेशनचा की मी शांत आहे, मी शांत स्वरूपातनं आहे, मी खुश आहे, मी आनंदी आहे. या 3-4 अफर्मेशन मध्येच जगले 10 दिवस. याच्या व्यतिरिक्त याच्या बाहेर जायला हे जे म्हणजे एकत्र कुटुंब वगैरे याला तर अजून मी फार छोटी आहे या बाबतीत. पण जे माझ्या असं जाणवलंय, आज सकाळपासून माझी तब्येत पण ऍक्च्युअली नारायण नारायण होती. पण आज मला पहिल्यांदा असं जाणवलं की मी 5 वाजेपासून आतापर्यंत एवढी एनर्जेटिक आहे. म्हणजे असं मला एक वेगळाच अनुभव आला. आणि डान्सचं तर मला म्हणजे जसं मी माइंड मध्ये क्रिएट करते तसं अर्चना तिकडं प्लॅनिंग करते. मी तिला आधी पण सांगितलं, कारण मी म्हणली पडदे लावा, दरवाजे लॉक करा, म्हणजे करायला काय लावणार आहे, म्हणजे नक्की डान्स करायला लावणार आहे. आणि लाईफ मध्ये पहिल्यांदा सुरुवात डान्सची अर्चनापासूनच झाली. अर्चना सोबतच जगायला शिकले मी. खरं तर काय जगणं असतंय मी भारती कीर्तीला नेहमी सांगायचे. त्यांना आज खूप आनंद आठवत असेल माझे शब्द की अर्चना शिकवती जगायचं कसं. आणि ते आज रिअल मध्ये सगळ्यांना कळालं असेल. सविता काकू म्हणा, माई म्हणा. कारण जो एन्जॉयमेंट असतो आपल्या स्वतःसोबत पण कसं जगायचं हे खरंच अर्चना शिकवते. आणि हे अर्चनाने शिकवलंय मला की जगायचं कसं असतं. थँक्यू. हेच एक छोटासा अनुभव. खूप जास्त तारीफ झाली आहे. थँक्यू सो मच. नाही, त्या दोघींना आठवलं असेल. तुझ्या माघारी बोलते ना मी, हे सगळं तुझ्या समोर कधी बोललेच नाही. थँक्यू सो मच. म्हणजे माझ्या मी बोलू का आता? हा मला बोलू द्या. बोला. एकच मिनिटं. सगळेजण बोला. आज बोलण्याचा दिवस आहे. बरं भाभी आज बोला माझा तुम्ही. ऐकण्याचा पूजा दिवस भाभी आहे. बोला बोला आधी. आज माझा ऐकण्याचा दिवस आहे, तुमचा बोलण्याचा दिवस आहे आज. नारायण नारायण सगळ्यांना. सगळ्यात आधी तर मी विचार केला होता की मी हे सेशन करूच शकणार नाही, कारण की मी इतकी निगेटिव्ह झालेले, ते सगळं कीर्तीला माहितीये. कीर्ती दीदी को सब पता है. मी इतकी निगेटिव्ह झाली होती की मी हे करणारच नाही खरंच म्हटलं तर. पण मी रात्री 11ला विचार केला की नाही मला सकाळी करायचंय. मी केलं आणि माझी निगेटिव्हिटी खूप कमी झाली. म्हणजे मी इतकी निगेटिव्ह, मला ताप जरी आला तर मला असं वाटायचं की मला काय झालेलं आहे सगळ्यात गोष्ट. आणि नंतर रात्री म्हणायचं अफर्मेशनचं. मी जशी झोपताना अफर्मेशन म्हणायला सुरुवात केली की मला 2 मिनिटात झोप लागून जायची. कधी झोप लागते समजायचंच नाही. नाही तर 11:30, 12, 12:30, 1 झोपेचा पत्ताच नव्हता. कसं होईल काय होईल, आणि तसं काहीच नाही. माझं सगळं व्यवस्थित आहे, तरी मनात अशी भीती वाटायची की काय होईल काय नाही. मग मी अगोदर अफर्मेशन सुरुवात केली, मी सकारात्मक आहे, मी संपूर्ण स्वस्थ आहे, मी शांत आहे, असं म्हणून म्हणून मी 21 दिवसाचं पूर्ण सेशन कम्प्लीट केलं. आणि माझा मनाचा भार खरंच खूप कमी झाला. थँक्यू. मला इतकं टेन्शन होतं. सगळे म्हणायचे की हे करेल कसं. माझे मिस्टर पण म्हणायचे की तू करणार नाही. मी सकाळी 5ला म्हणजे मी, आणि एवढी एक सांगते की 21 दिवसात मी एक दिवस सुद्धा अलाराम लावून उठलेली नाही. मी 4, 4:30, 5 आरामात एकदम. आणि काय व्हायचं, सकाळी जाग आली, अफर्मेशन म्हणायला सुरुवात केली की मला परत झोप लागून जायची. पण परत झोप लागली की 5:15ला मी परत जॉईन बरोबर व्हायची. वाव, मस्त. खूप सुंदर शेअरिंग, खूपच छान. खरंच म्हणजे माझ्यापेक्षा तुमचंच जास्त कौतुक आहे खरं तर. मी तर काय
सांगायचं काम केलंय पण अप्लाय तुम्ही केलंय स्वतःवरती. तुमचं जास्ती मेहनत आहे. खरंच खरंच छान आहे. खूप छान. खरंच आहे, मला तर असं वाटत नव्हतं की मला म्हणजे काही याच्यातून असं अनुभव येईल. म्हणजे 1 दिवस 2 दिवस असं, नंतर 2 दिवसानंतर पण असं वाटायचं की माझ्याकडनं होणार नाही. पण मी खूप एका मनाने ते केलं. म्हटलं नाही, मला करायचं म्हणजे करायचंच आहे, काहीही हो मला करायचंय. मी केलं. नारायण नारायण. संकल्प, आपला दृढ संकल्प पाहिजे नारायण, नारायण. थँक्यू सो मच. सगळ्यात आधी तर नारायणाचे खूप खूप धन्यवाद. तू रडून घे आधी, रडून घे, मग नंतर बोल. आधी रडून घे. बरं ठीक आहे, चालेल, थांब, नाही रडत. अगं सगळ्यात आधी तर नारायणाचे खूप खूप धन्यवाद की ऍक्च्युअल मध्ये जी माझ्यावरती परिस्थिती आली होती की मला असं वाटत होतं की सगळ्यात म्हणजे ज्योती मला म्हणली पण होती की तू करू शकते की तू कर. मी म्हटलं अगं शक्य नाही एवढं उठणं माझं, मी स्टॉप केलंय उठणं, माझ्याकडनं होत नाही, मला दुकानात लोड होतो म्हटलं खूप. विशेष म्हणजे माल भरणं, म्हणजे नवीन माल भरला होता त्यासाठी. म्हणजे ते तर मी आधी सांगेल सुरुवातीला माझा अनुभव. ज्यावेळेस मी म्हणले होते, ज्यावेळेस मी माल भरला, मी ऍक्च्युअल 70 ते 75 हजारापर्यंतचा जो माल भरला माई, त्याच्यामध्ये मला असं जाणवलं, मी हा विचार नाही केला की ऑलरेडी आपल्याकडे एवढा माल असताना हा एवढा माल आपण घेतोय. मिस्टर खूप बोलले मला, दरवेळेस बोलता एवढं घेऊ नको, एवढं घेऊ नको. ऍक्च्युअल मी 20-30 पर्यंत हे करते, पण ह्यावेळेस जरा थोडी वरची उडी मारली. आणि जे सकाळी अफर्मेशन मी घेत होते सकाळपासून की नाही आपण पॉझिटिव्ह राहायचं, रोज आपल्याकडे गिराईक येणार, रोज समृद्धी बरसत राहणार, कधी म्हणजे आपल्याला एकही दिवस असा जाणार नाही. सेम तसंच घडत आलं माझ्या बाबतीत की मला अक्षरशः 11 वाजेपर्यंत दुकानात राहावं लागतंय कधी कधी. अशी वेळ नारायणाने आणली माझ्यावरती. खरंच नारायणाचे खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्या साधकांचे पण खूप खूप धन्यवाद. अशीच समृद्धी सगळ्यांवर बरसत राहो. आणि आपण जे म्हणतो ना की मी सकारात्मक आहे, मी सकारात्मक आहे, जे अफर्मेशन आपण बोलतो ते सगळं तसंच होतं. आणि गेल्या 2 दिवसापासून मी इतकी थकत होते, पण मी म्हणलं नाही, मी पहिल्याच दिवशी अफर्मेशन देऊन दिलं होतं की मी 21 दिवस पूर्ण करेल, एकही दिवस बुडवणार नाही. म्हणजे मला ना माई 2 दिवस रविवारी अलार्म वाजत नाही माझा, पण तो देवाने मला 4:30 वाजताच उठून दिलं की तू उठ, तुझी वेळ झाली आहे आता. खूप म्हणजे खरंच अप्रतिम अनुभव आला. आणि हा जो डान्स जर ज्यावेळेस आपण शेवटचं तू घेतलं त्याच्यामध्ये तर मला असा अनुभव आला की काय सांगू तुला, मी शब्दात पण नाही सांगू शकणार. इतका सुंदर अनुभव आला की माझ्या अंगाला अक्षरशः सुरुवात केली की अंगाला काटायचे यायला लागले आणि एकदम असं रडू यायला लागलं खूप, की असे पहिले दिवस आठवले. खूप छान वाटलं खरंच. नारायणाचे धन्यवाद, साधकांचे पण खूप खूप. माई तुझे तर कोटी कोटी धन्यवाद. अप्रतिम म्हणजे तुझ्यासाठी शब्दच नाहीये. थँक्यू सो मच. पुढच्या सेशनचे पैसे बरं, पुढच्या सेशनचे पैसे. थँक्यू. हे माझं क्रिएशन जरी असलं तरी ही सगळी बुद्धी परमेश्वराने दिलेली, त्याने सगळं माइंडमध्ये टाकलंय आणि मग ते होत गेलं माझ्याकडनं, ॲटोमॅटिक होत गेलं ते. थँक्यू सो मच. खूप 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 धन्यवाद. खूप सुंदर शेअरिंग आहे सगळ्यांचे. लीना डी, नंतर मेघा लिंबुळकर आणि पूजा खंडेलवाल झाले ना, मग रोहिणी दांडे. लीना डी आणि मेघा लिंबुळकर, नंतर रोहिणी दांडे. शेअरिंग करायला खूप आहेत, पण त्यातलं थोडंफार काही सांगते. हां थोडं. एक तर म्हणजे हे सेशन चालू झालंय ना, म्हणजे पहिल्यापासून जसं प्रार्थना ग्रुपमध्ये जॉईन झाले तेव्हापासून मला तुमच्या सगळ्या गोष्टी माहिती झाल्या. आणि प्रार्थनेमध्येच खूप ताकद आहे वगैरे, किंवा त्यामधूनच पॉझिटिव्हिटी वगैरे सगळ्या गोष्टी मला माहिती झाल्या. नाहीतर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वगैरे असं घबराट होणं वगैरे, असं काळजी, असं खूप वाटत होतं. पण आता त्या सगळ्या गोष्टी खूप बदलल्यात. आणि आता म्हणजे अफर्मेशन वगैरे जर दिले तर त्यामध्ये पण, त्या शब्दांमध्ये पण खूप ताकद असते. आणि त्या गोष्टींमध्ये जर आपण दिवसभर जगत गेलो, राहत गेलो, तर त्या गोष्टी तशाच घडतात हेही आपल्याला कळालं. आपण स्वतःमध्ये जर बदल केला तर आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी पण बदलू शकतो आपण. म्हणजे फक्त आपण आपल्यामध्ये चेंज केला तर आपल्या बाजूचं वातावरण पण तसंच होत राहतं, खूप पॉझिटिव्ह होत राहतं, हेही त्यातनं कळालं. आणि हे सगळं म्हणजे करण्याचे आता सेशन वगैरे जॉईन करायचं माझ्या ताईने सांगितलं होतं मला, हर्षदा ताईनी. आणि तिला असं वाटत होतं की मी करते का नाही वगैरे, सकाळी कॉल करणं वगैरे तिला खूप म्हणजे करत होती ती सकाळी, पण तिला असं वाटत होतं की माझ्याकडनं होईल का नाही वगैरे, कारण माझी लहान मुलं वगैरे आहेत. पण ते झालं आणि तुम्ही खूप मोटिवेट केलं, त्याच्यामुळे आम्हाला पण खूप छान वाटलं. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. खूप सुंदर सुंदर शेअरिंग आहे सगळ्यांच्याच, खूपच छान. थँक्यू सो मच. थँक्यू. नंतर कोणाचं नाव घेतलं तुम्ही? हॅलो, मी मेघा. हां मेघा बोल.
हे 21 दिवसाचं अफर्मेशन जे सेशन आहे ते खूप छान वाटलं. अगदी सकाळी तर असं दिवाळी असल्यासारखंच वाटत होतं. एवढ्या सकाळी मला कधीच उठायची सवय नव्हती. खूपच प्रसन्न. आणि मला पण असं शक्य वाटलं नाही की आपण रोज एवढं सकाळी उठू. अगदी म्हणजे स्नान करून दररोज मी स्नान करून सेशन अटेंड केलं. क्या बात आहे. एवढं छान वाटलं, एकदम एनर्जेटिक असं पॉवरफुल, खूप वाव. मस्त. आणि जे जे अफर्मेशन आपण त्या दिवशी घेतलं ते पूर्ण फील होत होतं की अरे आपण सौभाग्यशाली आहोत, की खरंच मला पूर्ण गोष्ट असं सौभाग्यशालीच दिसत होत्या. मी वाव. खुश आणि आनंदी आहे ते हे घेतले की मला दिवसभर किती आनंदाच्या गोष्टी आहेत आपल्याकडे. असं प्रत्येक अफर्मेशनचं मला पूर्ण दिवसभर जाणवत होतं. आणि आता आपण म्हणजे एक बॅग मध्ये जसं सामान भरून घेतो, हे पूर्ण एक आपण सोबत घेतलंय असं जाणवतंय. खूप छान, खूपच मस्त. आणि खरं तर ना माझी म्हणजे कंटिन्यू पण असं हे करण्याची इच्छा आहे. आवाज तुझा जेव्हा केव्हा शक्य होईल तसं होईलच. तुझा तुझा आणि आवाज मी घरचे घरचे प्रयत्न करणारच आहे. तुझा आवाज ब्रेक होतोय, म्हणजे क्लिअर येऊ नाही लागला तुझा आवाज. अच्छा. हे पूर्ण हे आवडलं आणि कंटिन्यू करण्याची पण माझी खूप इच्छा आहे. शक्य होईल तर मी घरच्या घरी करत राहणार आहे. थँक्यू थँक्यू Thank थँक्यू you. सो मच. थँक्यू सो मच. नंतर खूपच छान शेअरिंग आहे सगळ्यांची यार, खरंच मस्त आहे. नंतर रेणुका दही भाते, रोहिणी दांडे आणि शैलाताई. रोहिणी दांडे, रेणुका दही भाते आणि शैलाताई आपले व्हिडिओ ऑन करून. मला क्लासला जायचंय, मी अगोदर बोलू का? आता तर मला इथून तुझी पप्पीच घ्यावं वाटते. अगं म्हणजे रडू पण येतं आणि आता काय करू, असं तर जवळ घेऊ तर काय करू. खरंच म्हणजे मला 21 दिवसात खूप म्हणजे मीच बदलली बरं का. म्हणजे हे अफर्मेशन घेऊन मला खूप म्हणजे खूप बदल झाला माझ्यामध्ये. आणि मला जे पहिल्यांदा असं फील व्हायचं, कोणी काही बोललं, कोणी काही, आता मला ते बिलकुल होत नाही. आणि आता मी अशी कायम अशीच राहणार आहे. आणि तुझे अफर्मेशन आहे तर रोज 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 वाचून मी तुला सांगणार आहे की माझी इतकी छोटीशी रंजू आम्हाला आशीर्वाद देऊन मोकळं करून. खूप छान, खूप अगं खूप म्हणजे आमच्या घरामध्ये पण बदल झाला, माझ्यात तर पूर्ण बदल झाला. आणि माझ्यामध्ये बदल झाला, मला असं वाटतं मग सगळं जगच बदललं. असं म्हणजे असं झालंय मला. मला जे पहिल्यांदा खूप राग यायचा. जशी आपली नजर बदलेल तसे नजारे बदलतील, नजरिया बदलेल आणि नजरिया जसा बदलेल तसे नजारे दिसतील आपल्याला, तसे नजारे बदलतील आपले. खूप छान. आणि आता मला समोरची व्यक्ती कसंही काही वागली तर मला बिलकुल फील होत नाही. आणि खूपच छान खरंच. म्हणजे आता काय करू, तू कधी भेटशील मला, तुझे कधी पप्पे घेईल. मलाही आता सगळ्यांना असं ना भेटायची मलाही अशी ओढ लागली आहे. सगळं मलाही असं वाटायला लागलं की बस झाला आता बस झालं. मला पण बाकीच्यांना पण बोलू दे आता. मला पण नाही, बरेच जण बाकी आहेत अजून. ते नाही आता हे बाकीचं बोलणं बस झालं. आम्हाला अजून मग असं वाटतं की लगेच गाड्या पकडून चाललं जावं कांदिवली. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. पुढचं अजून कोणाचं नाव घेतलं तुम्ही? रोहिणी दांडे, रेणुका दैत. हां, हा, मी बोलते. आवाज येतोय? हो हो. व्हिडिओ फक्त थोडासा दिसत दिसत नाही, नाही. पूर्ण दिसत नाही. कॅमेरा फ्रंट असा घ्या. थोडासा व्हिडिओ फक्त हा, दिसत नाही ना क्लिअर. हां, आवाज नाही येते तुमचा अजून व्यवस्थित. तोपर्यंत येतोय का आवाज? हा आता येतोय. हा. आवाज येतोय? आवाज येतोय का? बोला. हो येतोय. ठीक आहे ठीक आहे. मला हे 21 दिवसाचं सेशन केलं तर खूप छान वाटलं आणि सकाळी रोज लवकर उठण्याची सवय लागली. आणि याआधी मी काही पुस्तक वगैरे वाचले होते जे की सकारात्मकतेवर लिहिलेले वगैरे होते, जे की द सिक्रेट म्हणून एक आहे रंडा बॉर्नचं, त्या टाईपच हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचं वाटलं. आणि खूप छान वाटलं
आणि याची माहिती मला शैला त्या सुरडकर त्यांच्याकडून मिळाली आणि मी हे जॉईन करू शकले. खूप छान वाटलं, खूप मस्त अनुभव आलेत मला पण भरपूर असे. म्हणजे जे काम मी हाती घेतले ते सहजतेने व्हायला लागले असं मला जाणवलं. वाव. त्यामुळे खूप मस्त. आणि पुढचं पण सेशन जॉईन करण्याची इच्छा आहे. तुम्ही जेव्हा सांगाल, जेव्हा सुरू करणार आहे तेव्हा मी जॉईन करेल. थँक्यू. खूप खूप धन्यवाद तुमचे, शैला आत्याचे आणि नारायणाचे. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप सुंदर सगळ्यांच्या शेअरिंग, खूप छान, खूप मस्त. पुढचं अजून कोण तुम्ही आहे? काय ना, तुम्ही तुमसे मिलाने की कोशिश करते तशी गोष्ट झाली आता. रेणुका दही भाते आणि भारती, बाकीचे लेफ्ट झाले वाटतं. नाही, स्वातीताई पण बाकी आहे अजून. हो का? मग दिसत नाही हो. ह्याच्यात नाव. स्वाती आणि रेणुका आणि भारती आणि ती ही माहेश्वरी लेफ्ट झाली वाटतं. मला पण बोलायचं आहे. बोला ना. बोलू का मी? पांडे. हा, कोणीतरी एक जण बोला. माईक. हो अर्चना आहे, बोला. माई बोल तू. हा, बोल, तोपर्यंत तू बोल. बोलू का? हा, रेणुका बोल. सगळ्यात आधी तुझे धन्यवाद की तुम्हाला 21 दिवस लवकर उठण्याची सवय लावली, आणि तुझ्यासोबत आईचे पण धन्यवाद माझ्या, कारण की तिने मला प्रत्येक वेळेस सांगितलं तुला उद्या उठायचंय, सकाळी उद्या उठायचंय. आणि ज्योतीचे पण, कारण की तिने पण आईला फोन करून सांगितलं की उद्याचं सेशन जॉईन करा. काही कारणास्तव आज मला सगळ्यात जास्त टेन्शन होतं. तू सांगितलं होतं की आपण एकटं बसायचं इथं रूम मध्ये, आणि माझी शिवण्या तर लहान आहे, म्हणलं ही मध्ये मध्ये करणारच, येणारच. पण माझ्या आधी नारायणाला माझी काळजी की शिवण्या कधी दुपारी झोपत नाही, ती आज पूर्ण वेळ सेशन संपोस तर झोपलेली. वाव वा. म्हणजे ती पूर्ण झोपलेली आहे. आणि माझ्या या 21 दिवसामध्ये माझ्या समोर बरेच असे प्रसंग आले की जिथं मी तर शांत नाही राहू शकत, पण मी काही बोललेच नाही तिथं, काहीच नाही बोलले. आज पण असंच झालं, पण मी खूप शांत होते. आणि ते एकच अफर्मेशन जास्त पॉवरफुल झालं की मी शांत स्वरूप आत्मा आहे. आणि माझी जी मला झोप येत नव्हती रात्री, तो माझा प्रॉब्लेम या 21 दिवसात अफर्मेशन म्हणताना मला कधी झोप लागत होती, हार्डली 2 मिनिट खूप होत होते म्हणायला लागल्यावर. 2-3च अफर्मेशन घेतले नाही की मला शांत झोप लागत होती. बापरे वा. आणि काल मी अफर्मेशन देऊनच झोपले की आपल्याला सकाळी उद्या उठायचंय. तर मी तुला सांगते, मी 3-3:30 1 वाजता झोपले असेल, आणि 3-3:30लाच उठून बसले की आता वेळ झाली म्हणून. परत पाहिलं, परत 4 वाजले, परत 4:30 वाजले. म्हणजे एक धाक की 5चं सेशन आजचं जाऊ द्यायचं नाहीये. आणि खरंच खूप छान वाटलं. यापुढेही जे जे सेशन असतील त्याच्यामध्ये मला जॉईन व्हायची इच्छा आहे. तुझे, नारायणाचे सगळ्यांचे धन्यवाद. आणि अंजुताई तुझे पण स्पेशली धन्यवाद. अंजुताई पण वारंवार खूप छान पॉझिटिव्ह गोष्टी सांगत असते गेल्यावर मला, की असं करायचं तसं करायचं. ती पण खूप छान सांगते. सगळ्यांचे धन्यवाद. सेशन जॉईन करून खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. खूप सुंदर शेअरिंग, खूप मस्त. काम करतायत तुम्ही आणि रिझल्ट्स तुम्हाला मिळत आहेत. जर काम केलं तरच रिझल्ट्स येतील, अदरवाईज रिझल्ट्स येणार नाही. काम न करता त्याचं फळ मिळणारच नाही. काम करताय म्हणून ते रिझल्ट दिसत आहेत. थँक्यू सो मच. अर्चना देशपांडे. अनम्यूट करा. मला मी 2च दिवस जॉईन करू शकले कारण माझ्या नंदेचं निधन झालं होतं. पण मला या 2 दिवसात खूप छान वाटलं. म्हणजे मला खूप चिडचिड व्हायची, राग यायचा, पण तो राग पूर्ण शांत झाला. मी शांत स्वरूप आत्मा आहे असं म्हणलं की एकदम शांत वाटायचं. पण मला बाकीचे दिवस काही जमलं नाही सेशन करायला, पण पुढचं करायची इच्छा आहे. मी नक्की ऍडमिशन घेणार आहे पुढच्या याला. तुमच्यासाठी ज्यांना जमलं नाही ना, 21 दिवसात खूप जणांचा गॅप झाला, त्यांच्यासाठी व्यवस्था केलेली आहे. त्यांच्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठीच व्हिडिओ म्हणजे बनवून तयार आहे अफर्मेशन्सचा. ते लगेच उद्याच मी आज तर नाही, आज अजून संध्याकाळपर्यंत माझं चालूच राहणार आहे काम, रात्रीपर्यंत. उद्यापर्यंत एनी हाऊ तुमच्यापर्यंत ते येणार आहे. तर त्याच्यासोबत तुम्ही 21 दिवस जे काही झालं ना ते सगळं त्याच्यामध्ये आहे. 21 दिवसाचं सगळं त्याच्यामध्ये सार पूर्ण आहे. 21 दिवसांचं लागला तिकडं, पण मला 15 दिवस पुढे काहीच नाही करता आलं. समजू काल शकते. परवाच त्यांचा 14वा झाला. त्याच्यानंतर मला आज शेवटचा दिवस भेटला मला.
समजू शकते मी. आणि काही हरकत नाही, जरी गेलं तरी बऱ्यापैकी त्याच्यात सगळं मी कव्हर केलेलं आहे. त्या ऑडिओमध्ये बऱ्यापैकी 21 दिवसांचं कव्हर केलेलं आहे मी. जसं इतकं डीपली नाही मला झालं. पुढच्या करायची आहे, जॉईन व्हायचं आहे. चालेल ना, मला मेसेज करा. इतकं डीपली नाही त्याच्यात सांगितलेलं आहे, पण मी जितकं होईल तितकं ते 30 की 35 का काहीतरी मिनिटाचा ऑडिओ आहे, होईल तेवढं मी त्याच्यात कव्हर केलेलं आहे. त्याच्यामुळे असं काही नाही. ठीक आहे, आता काही गोष्टी आपल्या हातात नसतात. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. स्वातीताई नाही बहुतेक आता. कोण राहिले आता? स्वातीताई गेले वाटतात. हां, जे आहे त्यांनी करा, कारण रेकॉर्डिंग पण चालू आहे. तर आता एकच जण आहे ना, कोणी भारती ना. आणि ग्रुप बंद करू नको, आज ग्रुप बंद करू नको, कारण मंजूताईचा एक म्हणजे खूप सुंदर अनुभव आहे, तिला शेअर करायचा आहे. ती 21 दिवसाची वाट बघतीये, बरं. तर ग्रुप बंद करू नको फक्त. हा नाही, मी ग्रुपवर पण ठेवणारच आहे मी ग्रुप 1-2 दिवस. हां, बोल भारती. हा, नारायण माई, नारायण. तुझे असीम धन्यवाद. नारायणाचे पण खूप असीम धन्यवाद. Thank you. पण काही कारणास्तव मी मध्ये जॉईन केलं आणि काही कारणास्तव जॉईन नाही करू शकले. त्याच्याबद्दल माफी पण मागते अरे तुझे, नाही, नारायणाची, नाही. सगळ्यांची. ते कसं काही आहे, नाही तू जे ना. सांगते ते सगळं अगदी म्हणजे माहिती का, काही जरी प्रॉब्लेम आला तर पहिले तू आठवती, तुझे शब्द आठवता, तुझी शिकवण आठवती. आणि तुझ्या मार्गावरच चालत आहे आम्ही. तू झालं, दीदी झाल्या, म्हणजे पहिले गुरु सगळे तुम्हीच आहात आमचे. आपण सगळ्यांनी असं? त्यांच्याचकडनं त्याच्यामुळं- शिकलो ना, ह्या संत मंडळीकडनंच आपण सगळे शिकलेलो आहोत. आपण सगळेच त्या पण तू हात मार्गाने धरून चालण्याचा नेलंय ना. प्रयत्न करतोय. आपण सगळेच त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करू लागलेलो आहे. आपण सगळेच प्रयत्न करतोय त्या मार्गाने चालण्याचा. तेच ना, शेवटी कसं असतं, गुरु लाभणं म्हणजे जेव्हा तू आली आमच्या जीवनामध्ये, म्हणजे खऱ्या अर्थाने जेव्हा तू आली तेव्हाच आम्ही तिथपर्यंत गेलो ना. म्हणजे शेवटी म्हणता ना की किनाऱ्यावर पोहोचणारी, त्या किनाऱ्यावर आम्हाला पोहोचवणारी तू तूच आहे जहाज ना. आहे, असं. जहाज. हम्म. हा, असं म्हण तू. जसं रामाला जसं रामाला पण केवटची गरज भासली ना, राम सीता ते देव होते, तसे आमच्यासाठी पण तू एक केवटच आहे. आणि त्याची पण जागा खूप मोठी आहे रामायणामध्ये. त्याच्यामुळे तुझे पण खूप तुला असं धन्यवाद. वाटतं माई माध्यम, पण तू माध्यम नाहीये. आम्ही सगळे पाणी आहात आणि तू आमची जहाज आहे, एवढं लक्षात ठेव. थँक्यू सो मच. तुम्ही आज खूप मला असं म्हणजे अरे पगली रुलाएगी क्या. भाऊक, हा, खूप जास्त भाऊक करायला लागले तुम्ही आज मला. थँक्यू सो मच. मी तर नाही, पण कसं आहे मला- म्हणजे आहे ग माई, कसं आहे आतापर्यंत ना, म्हणजे राम फक्त शब्दात होता आणि जीवनामध्ये आलेला नव्हता. तुझ्यामुळे खरंच तो जीवनामध्ये आलाय आमच्या. म्हणजे करतोय, खूप प्रयत्न करतोय, मान्य आम्ही कमजोर पण पडतो, पण शेवटी आपल्याला पुन्हा उभं राहतो, हा, उभं पडतो, राहायचंय. उभं राहतो. आवाज गेला ताई तुझा व्हिडिओ पण गेला, आवाज पण येतोय गेला. येतोय मला येतोय आवाज तिचा. येतोय आवाज. माईला येतं. येतोय. ती माझा रेंजचा प्रॉब्लेम खूप आहे ग माई. आज मी खूप मिस केलं, पण मला रेंज मुळे खूप प्रॉब्लेम आला आज पण. हो का? अच्छा. आता शेवटी जॉईन केलं मी. हा, म्हणजे आजचं ते म्हणजे शेअरिंग साठी जॉईन झाले मी, असं झालं ते. आधी नव्हती तू जॉईन नाही केलं हा. आधी? नाही ना, खूप प्रॉब्लेम आला मला जॉईन व्हायला. कोणाचा तर खूप दुसऱ्याचा प्रॉब्लेम मोबाईल आला. घ्यायचा असताना, दुसऱ्याचा कोणाचा मोबाईल घ्यायचा थोड्या वेळासाठी, घरातल्यांचा कोणाचा नाही मोबाईल ना, घ्यायचा असता. घरात कोणी नाही ना आता सध्या. म्हणजे श्रेया आहे पण ती वर आहे. पण मला खूप प्रॉब्लेम आला. पण मी आता शेअरिंग साठी झाले बघ जॉईन. ठीक आहे. पण हा जो आजचं जो होतं ते एक अद्भुतच होतं. ते जॉईन करायला पाहिजे होतं. ठीक आहे. नाही, गाणी ऐकून घेईन ना मी. हा, गाणी. माहिती होते की गाणे झाले, म्हणून ज्योतीला विचारलं कोणते गाणे होते. ते मिस केलं मी खरं. मला म्हणजे खूप चिडचिड झाली माझी की व्हायला पाहिजे होतं आपण, पण ते शेवटी काय ते आता त्याच्या इच्छेशिवाय आपण जॉईन नाही होऊ शकत ना, असं झालं ते. शौर्याचं तू घ्यायला पाहिजे होता मोबाईल. पण ठीक आहे. आता हो आता ना. तुम्ही सगळेजण गाणे ऐकताल, नो डाऊट. तुम्ही आता सगळ्या वेगळ्या नजरियेने ते पण तू गाणं नाही राहणार त्या गाण्यात. हा, नाही मी तर माझं नाही, पण त्या आजची जी मजा होती ना, ती थोडीफार त्याच्यात येणार नाही त्या गाण्यामध्ये. जी आज मजा केली ती तसं गाणं होणार नाही ते आज. आता आपण फक्त त्या गाण्याकडे ना बघण्याचा, ऐकण्याचा दृष्टिकोन थोडा आपला चेंज झालेला आहे. बाकी गाणे तेच आहेत, आपण आतापर्यंत ऐकत आलेलो आहे, पण आता आपण इथून पुढे नव्याने ऐकतोय ते गाणे. आणि आज जे होतं ते म्हणजे अद्भुतच होतं. माझ्यासाठी पण अद्भुत होतं. म्हणजे मलाही वाटलं नव्हतं की इतकं छान होईल ते काहीतरी. माझ्यासाठी पण खूप सुंदर होतं ते. आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीनेच खरं तर ॲक्च्युली झालं आहे ते.
जरी आपले ना व्हिडिओज जरी बंद होते आणि माझा पण व्हिडिओ आणि तुमचा पण व्हिडिओ बंद होता ना, तरी इमॅजिन करत होते मी की सगळेजण डान्स करतात माझ्या आजूबाजूला. मी सगळं इमॅजिन करत होते आणि सगळं व्हिज्युअलाइज करत होते मी प्रत्येकाला की काय कोण कसं डान्स करतंय काय नाही आणि कशी मी तुझे हात दिसत होते तुझ्या टॅब मध्ये. तू जेवढी नाचत होती ना, तुझी सगळी सावली तुझ्या टॅब मध्ये दिसत होती. तर मी असं व्हिज्युअलाइज करत होते की इथे या रूममध्ये सगळे माझ्यासोबत आहेत आणि मी सगळ्यांसोबत डान्स करते. त्यामुळे मी खूप भारी मजा घेतली. मी म्हटलं ना कृतार्थनी मी, आणि आवाज एवढा फुल करून ठेवला होता मी. कृतात मला म्हणे आई हे काय आहे सगळा आवाज बाहेरपर्यंत जाते. मी म्हटलं मला वाटलंच, म्हटलं खालचे सेक्युरिटी ओरडतीलच की आपके आवाज बहुत आवाज आ रही है. पण सेक्युरिटी नाही, पण त्यांनी मला येऊन सांगितलं की आई जरा आवाज कमी ठेव. म्हटलं थोडा आजच्या दिवस ॲडजस्ट कर, आजच्या थोड्या वेळ, म्हटलं पूर्ण दिवस नाही. पण भारी खूप सुंदर. एक हे होत्या आणि त्यांनी एक रिक्वेस्ट केली होती, म्हणजे स्टार्टिंगला पहिल्याच दिवशी मला, त्या आता नाही येत ऍक्च्युली, सकाळी होत्या. त्यांनी सांगितलं पण मी ट्रॅव्हलिंग मध्ये म्हणून. तर त्यांनी एक अफर्मेशन, म्हणजे त्यांचं असं होतं की मला जॉईन करायचंय आणि मला निर्णय विचारला त्यांनी, ताई तुम्ही सांगा मी काय करू. म्हणजे तुम्ही जॉईन करून टाका, नारायणावर सोडून द्या. तर त्यांना प्रवासात सुद्धा रेंज मिळाली आज त्या जेव्हा जॉईन झाल्या तेव्हा. आणि त्या कुठे गेलेल्या आहेत, दत्ताचं हे ना पिठापूर, कुठेतरी गेल्या आहेत त्या. म्हणजे त्या तिथून जॉईन झाल्या आहेत. तर त्यांनी मला असं सांगितलं होतं की ताई काय करू आम्हाला. मी म्हणलं आयुष्यात पहिल्यांदा मला कोणीतरी प्रश्न विचारला होता की मी काय करू. मी म्हणलं तुम्ही नारायणावर सोडून द्या आणि तुम्ही जॉईन होऊन जा. नाही म्हणून पैसे भरते म्हणे मी. तर मग आज शेवटच्या दिवशी पण त्यांना रेंज मिळाली. ऍक्च्युली त्यांनी हा प्रश्न विचारला होता 2 वाजता जॉईन कसं करू, पण कदाचित त्यांना ते जमलं नाहीये आणि ते शक्य पण नव्हतं. म्हणजे प्रवासामध्ये त्या नाचणार कुठं गाणे बिने लावून. तर त्यांचं एक मला आठवलं म्हणून मी सगळ्यांसोबत शेअर केलं. आणि हर्षदानी हँड रेस केलंय बंद करायच्या आधी चेक करून. काय ग? हो मला बोलायचं होतं. बोल ना. म्हणजे ऍक्च्युली मी आज एवढी थकले होते. सकाळपासून आज होतं माझा करण्याचं, तरी पण उठले मी, सकाळचं सेशन पण केलं आणि आजचा डान्स मी माझी एवढी एनर्जी आली की मी आता घरी होते, सेशन अटेंड करून मी अक्षरशः मला असं वाटत होतं कधी एकदा सेशन संपलं आणि कधी मी झोपेल. कारण काल मी कंटिन्युअसली म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11:30 पावणे 12 पर्यंत मी स्टँडिंगच होते, उभीच होते. तसंच आज स्टॅमिना एवढे पाय दुखत होते माझी. मला आता 15 मिनिटांची झोप घेतली. 2:45 मी आणि ती घरी गेलो. 2:10 पर्यंत मी पडले असेल. नंतर लगेच मी फ्रेश जागेवरती बसले आणि आता मी जस्ट पार्लर मध्ये पण आली. म्हणजे एवढी एनर्जी झाली मला वाटत पण नव्हतं की मी सकाळपासून एवढी. थँक्यू सो मच. थँक्यू. ही सेम गत माझी पण झाली. आता मला तुला खोटं वाटेल, मी फराळाचं तू म्हणली होती आधीच करून बसा 1 तास भर आधी. मग मी म्हटलं